नमस्कार मित्रांनो, मी स्वाती आज घेऊन आली आहे नवा ब्लॉग। देवी तर आता मी दाखवलेली आहे तुम्हाला, जास्त देव दाखवले तर तुम्ही पण म्हणाल खूप देवधर्मीच झाली। म्हणून आज आपण जाणार आहे एन्जॉय करायला। कुठे तर बघा, आज आपण जाणार आहे गरबा खेळायला। नवरात्र आणि गरबा जर नाही खेळलो तर मग काय, म्हणून आपण जाणार आहे गरबा खेळायला। आपण आलो आहेत नागपूरमध्ये, आणि नागपूरमध्ये गरबाचं असं खूप मोठं डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप सुंदर भव्य गरबा होणार आहे इथे कॉम्पिटिशन सुरू होणार आहे। 24 सप्टेंबरपासून झालेला आहे, 1 ऑक्टोबरपर्यंत आहे। आणि तुम्हाला जर इथे कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही आवर्जून येऊ शकता मनीषनगर येथे। आणि खूप मोठं पेंडॉल आहे इथे, छान मुली सुंदर सुंदर तुम्हाला दिसणार आहे, तयारी करून आलेल्या आहे। पावसामुळं थोडा प्रॉब्लेम झालेला होता, पण तरीही इथे सुरू आहे, तुम्ही येऊ शकता। हे बघा, हा नागपूरचा पूल आहे आणि आपण इथून आता सरळ जाणार आहोत। तुम्ही बघू शकता, ट्रॅफिकमुळे थांबलेलो होतो आपण इथे, आणि आता आलेला आहे गरबा पेंडॉल। बघा तुम्ही, मोठी कमान दिसत आहे, इथे लिहिले नगाडा गरबा म्हणून। खूप मोठा भव्य अशी गरबा स्पर्धा होणार आहे इथे, उत्सव सुरू आहे नगाडा गरबा यांचा। आणि इथे छान अशी भव्य अशी गरब्याची डेकोरेशन केलेली आहे, तुम्हाला दिसेलच। पार्किंग इथे बाहेरच आहे, बघा मुलं मुली खूप छान तयार होऊन आलेले आहे। इथे पार्किंगला आता गाडी लावते आणि छान गरबा खेळायला जायचं आहे। तुम्ही पण या माझ्यासोबत गरबा खेळायला। आणि गरब्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। चला मग आता आपण गरबा खेळायला जात आहोत, गाडी पार्किंग झालेली आहे आपली, आणि मी खूप एन्जॉय करणार आहे आणि तुम्ही पण छान एन्जॉय करायचं आहे माझ्यासोबत। पासेस घेतल्या की आपण पुढे जाणार आहोत आणि छान गरबा खेळणार आहोत। तर चला मग गरबा खेळायला सुरू करू। तुम्ही जर अजून गरबा खेळलेले नसाल तर लगेचच इथे या मनीषनगर येथे आणि छान गरबा एन्जॉय करा। पूर्ण पेंडॉल तर मी तुम्हाला दाखवणारच आहे नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये, पण तुम्हाला गरबा खेळायचा असेल तर येऊन इथे छान एन्जॉय करू शकता। ज्यांनी इथे आलेले नाही एकदा नक्की इथे व्हिजिट करा।